बघा मित्रांनो, मी पुन्हा आता एक वेळा तुम्हाला पर्डीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज सिमिलॅरिटीचं 1.4 लेक्चर म्हणजे 1.4 हे प्रॅक्टिस सेट बघणार आहे. सुरुवातीलाच त्यांनी एकदम सोपी पद्धतीमध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला यासाठी माहीत आहे का, मी बऱ्याच वेळा सांगतो की टेबल पाठ करा. काय सांगत असतो? टेबल पाठ करा आणि क्यूब सुद्धा पाठ करा. म्हणजे स्क्वेअर अगर तुमचे पाठ असतील, लर्न असतील विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला गणित खूप इझी जाणार. काय जाणार आहे? ते इझी जाणार आहे. तर आपण त्या गणितांमध्ये स्क्वेअर हे असणे खूप जास्त आवश्यक आहे. तुम्ही काय करू शकता, अगर तुम्हाला खरोखर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल आणि तुम्ही खरोखर अभ्यास करत असाल तर तुम्ही मला टेबल लिहा. तुम्ही 2 पासून तर 10 पर्यंत असे तुम्ही 30 टाइम्स टेबल लिहा किंवा 50 टाइम्स टेबल लिहा आणि मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती सेंड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेलाच असतो किंवा माझ्या थंबनेलवरती नंबर असतोच. तर मला तरी माहीत पडेल की माझ्या खरंच विद्यार्थी माझे अभ्यास करतात. तर तुम्हाला खूप लर्न असणे की टेबल लर्न असणे खूप जास्त आवश्यक असते. बघा आता या इथं आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये क्यूबच सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. स्क्वेअर सगळ्यात जास्त त्यांनी दिलेले आहेत. तर स्क्वेअर म्हटल्यानंतर तर आता आपल्याला स्क्वेअर बघायचे आहेत, त्यांच्या कशा पद्धतीने दिलेले आहेत. आपण प्रॅक्टिस सेट 1.4 तुम्हाला मी सॉल्व एक्झाम्पलमध्ये सांगितलेलंच आहे. सॉल्व एक्झाम्पलमध्ये आपण मागच्या लेक्चरला घेतलेच. तर 10 मॅथ क्लास जॉमेट्रिक सिमिलॅरिटी बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.4 विद्यार्थी मित्रांनो, आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, द रेशो ऑफ क्रॉसफंडिंग साइड ऑफ सिमिलर ट्रँगल्स इन 3.5 रेशो 3.5 रेशो. द फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज, म्हणजे त्या एरियाचा स्क्वेअर किती असू शकतो. तर त्यांनी आपल्याला स्क्वेअर जो सांगितलेला त्या एरियाचा, तर आपल्याला कसं काढायचं आहे, कोणत्या पद्धतीने काढायचं आहे, एकदम सोप्या पद्धतीने. आता आपल्याला इथं काही माहिती आहे का? काहीच नाही. तर एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो मी. ट्रँगल्स 1 सिमिलर ट्रँगल्स 2 असं लिहायचं. काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो? सिमिलर ट्रँगल्स 1 म्हणजे सिमिलर ट्रँगल्स 1 सिमिलॅरिटी ट्रँगल्स 2 म्हणजे हे सिमिलरचं चिन्ह तुम्हाला दिलेलं आहे. ए ट्रँगल्स हा जो दिलेला आहे तुम्हाला 1 त्याला डिवायडेड बाय ए ट्रँगल्स 2. ओके मित्रांनो आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आता 2 आणि त्यानंतर काय 3 नाही 5 आहे. 5 याचा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर 5चा स्क्वेअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, दिसते ना? नसेल दिसत तर झूम करून पाहावे. आणि त्यानंतर तुम्ही सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये तुम्हाला हाय क्वालिटी म्हणून दिलेला ऑप्शन असते. तुम्ही तुमची हाय क्वालिटी सुद्धा त्याच्यामध्ये यूज करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस माझ्या नोटिफिकेशन मिळत राहणार एकदम सोप्या पद्धतीने. तर त्यानंतर आता आपल्याला बघायचं ए ट्रँगल्स 1 डिवायडेड बाय ए ट्रँगल्स 2. बघा 2चा स्क्वेअर किती आहे? 4. 2चा स्क्वेअर किती आहे? 4. सॉरी, इथं विद्यार्थी मित्रांनो आपलं चुकलं. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता इथं 3 आहे दिलेला. हा 3 आहे. त्यानंतर इथं आपला जो स्क्वेअर येणार आहे तो 3चा स्क्वेअर किती येणार? 9. 3:2 बघा 5 आहे. 3:2 काय आहे ते? 5. आपण पहिले 2 लिहिलं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो 3चा जो स्क्वेअर दिलेला आहे तो 9 आणि 5चा स्क्वेअर किती आहे? 25. म्हणजेच बघा 3 × 9 येत असेल तर 3 × 3 करायचं 9 येणार आणि 5 × 5 करायचं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 25 येणार. 9 आणि 25 हे तुमचं आलेलं आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आता त्यानंतर म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं. एक्झाम्पल नंबर 1 झालं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 खूपच इझी गणित आहे, तुम्हाला एकदम लक्षात येऊन जातील. टेबल पाठ करा विद्यार्थी मित्रांनो. इन द ट्रँगल्स ABC सिमिलर ट्रँगल्स PQR कोणता दिलेला आपल्याला? PQR सेकंड ट्रँगल्स अँड AB रेशो PQ. बघा इथं दिलेलंच आहे त्यांनी, आहे ना विद्यार्थी मित्रांनो दिलेलं. 2:3 दॅन 5 इन द ब्लँक्स, म्हणजे ह्या जे ब्लँक्स दिलेले आहे, ही जागा जे ब्लँक्स आहे
ही जागा तुम्हाला काय करायची आहे, भरायची. ही 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 ब्लँक्स आहेत ती काय करायची तुम्हाला भरायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा आता ABC आणि हा काय PQR. बघा ABचा स्क्वेअर म्हणजे हा इथं काय येणार आहे PQचा स्क्वेअर. ओके मित्रांनो, हा सुरुवातीचे 2 लिहायचे आहेत. त्यानंतर हा दिलेला 2 आणि हा किती दिलेला आपल्याला 3. मग 2चा स्क्वेअर किती येतो विद्यार्थी मित्रांनो 4 येतो आणि 3चा स्क्वेअर येतो किती येतो विद्यार्थी मित्रांनो 9 येतो. म्हणजे तुम्हाला इथं PQ आणि इथं 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. 3 3चा 9, 2 2चा 4. विद्यार्थी मित्रांनो या स्टेपमध्ये तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. बघा आलं की नाही आपलं आन्सर. ओके, हे सुद्धा ब्लँक इन द ब्लँक झालं. पहिलं इन द ब्लँक दाखवलेलं होतं त्यांनी, म्हणजे रिकाम्या जागा भरा. तुम्हाला हे रिकाम्या जागामध्ये येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो एका मार्कासाठी. तर आता बघा एक्झाम्पल नंबर 3 एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. 3 आपल्या व्हाईट बोर्डवरती जेवढे गणित एक्झाम्पल बसतात तेवढं आपलं लेक्चर असते विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जॉमेट्रिक मीन्स सिमिलॅरिटी प्रॅक्टिस 1, प्रॅक्टिस 2, प्रॅक्टिस 3, प्रॅक्टिस 4 हे संपूर्ण 1 2 3 4 एकाच लाईनीमध्ये संपूर्ण याचे लेक्चर मिळून जातील. फक्त त्यांना आहे ना असं स्किप नका करत. जो तुम्ही स्किप केला तर तुम्हाला काय होणार, गणित समजणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सांगतो थोडंसं लक्ष द्यायचं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, 3rd नंबरचं जे आपल्याला बुक्समध्ये बघायचं. तुम्हाला बुक्स दिलेलं आहे 3rd नंबरमध्ये आहे की नाही. तर बघा त्या ठिकाणी दिलेल्या तुम्हाला इन ABC सिमिलॅरिटी ट्रायंगल्स PQR ABC 80 किती आहे विद्यार्थी मित्रांनो 80. त्यानंतर दिलेला आपल्याला PQR आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो 125. दॅन फाइल इन द ब्लँक्स आहे ना, म्हणजे ही जी रिकाम्या जागा दिलेली आहे ही भरा आणि ही सुद्धा भरा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता एकदम सोप्या पद्धतीमध्ये ABC इथं दिलेल्या सिमिलॅरिटी म्हणजे इथं काय येणार आहे PQR येणार आहे. काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो PQR. आता आपण याला हे काढण्यासाठी तुम्ही डायरेक्ट नाही लिहू शकत. तुम्हाला त्याला थोडीशी काय करावं लागते, थेरॉटिकल दाखवावं लागते तुम्हाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करणार आहे ABC म्हणजे ABचा स्क्वेअर करू. ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल्स PQR. विद्यार्थी मित्रांनो बघा AB स्क्वेअर आणि काय करणार आहोत आपण PQ स्क्वेअर. ओके, म्हणजेच आता आपल्याला किती दिलेला आहे हा 80 आणि 125. म्हणजे AB स्क्वेअर AB ट्रायंगल आणि PQ ट्रायंगल हा पहिला आहे 80 आणि दुसरा काय आहे 125 त्याचा स्क्वेअर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता AB हा स्क्वेअर PQ. ओके, त्यानंतर थेरम्स एरिया सिमिलॅरिटी ट्रायंगल्स. जागा कमी असल्यामुळे तुम्ही सांगतो थेरम एरियाज सिमिलॅरिटी ट्रायंगल्स. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायचं. त्यानंतर आता ABचं झालं. त्यानंतर आता खाली लिहायचं आपल्याला टेकिंग. काय दाखवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो टेकिंग स्क्वेअर रूट त्याचा स्क्वेअर रूट. ओके, नाही सॉरी विद्यार्थी मित्रांनो अजून याचं आपल्याला हे काढायचं राहिलेलं आहे. आपला हे कुठे गेलेलं आहे बघा आता. सॉरी आपली एक स्टेप राहिली विद्यार्थी मित्रांनो. हा जो 18 दिलेला आहे, हा 18 जो दिलेला आहे हा कशाचा स्क्वेअर आहे हे लक्षात घेण्यासाठी टेबल पार्ट पाहिजे. काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो टेबल पार्ट पाहिजे तुम्हाला. म्हणजेच टेबल पार्ट असले तर खूप जास्त लक्षात येणार आहे की नाही. मग 16 5चा 18 होतो. म्हणजेच हा जो दिलेला आहे 4चा नंतर म्हणजे 16 मध्ये येणार आहे. मग हा कशामध्ये येतो 16चा आहे की नाही. मग 16 डिवायडेड बाय आता काय येणार आहे 125 हा कशाचा त्याचा रूट काढायचा आहे तुम्हाला. त्याचा म्हणजे स्क्वेअर. तर हा आहे 25चा कशाचा आहे विद्यार्थी मित्रांनो 25. म्हणजे 25चा स्क्वेअर नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तो. हे 18 कोणत्या टेबलला येतात 16च्या. कोणत्या टेबलला येतात 16च्या. आणि 125 हे कोणत्या टेबलला येतात 25च्या.
कोणत्या टेबलला येतात 25च्या. पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 80 कोणत्या टेबलमध्ये येऊन राहिले 16च्या. ओके, आणि 25 कोणत्या टेबलमध्ये येऊन राहिले तुमचे सांगा सांगा. 125 कोणत्या टेबलमध्ये येऊन राहिले 25च्या. आलं का लक्षात? हा, तर नाही तर सर तुम्ही स्क्वेअर सांगितलं नाही विद्यार्थी मित्रांनो, त्याचा स्क्वेअर खूप मोठा असतो. बघा आता त्याचा रूल काढायचा आपल्याला. हा, म्हणून तुम्हाला सांगतो ए बी हा स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर. आता आपण त्याचा बघूया. टेकिंग हा क्यू आहे स्क्वेअर रूल काढू आता आपण यांचा. म्हणजेच आता हा ए बी या बाजूला इन पी क्यू इज इक्वल टू इन अंडर रूल, यांना इन अंडर रूल मध्ये ठेवू 16 and 25 म्हणजेच ए बी आणि पी क्यू. आता सांगा मला हा 16 कशाचा स्क्वेअर असतो? 4चा स्क्वेअर आहे 16, आणि 25 हा स्क्वेअर हा कशाचा आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा? 5चा आहे तो दिलेला आहे की नाही. हा, म्हणजेच आता आपल्याला हाय 4 आहे ना विद्यार्थी मित्रांनो. हा, त्याच्यानंतर 5 काय येणार आहे 5, म्हणजेच ए बी डिवायडेड बाय पी क्यू आणि 4 डिवायडेड बाय 5, म्हणजेच इथं येणार आपल्याला 4 डिवायडेड बाय 5. ओके, ए बी आणि पी क्यू आला. हा, पी क्यू आर लिहिला आपण, आणि त्यानंतर 4 आणि 5 सुद्धा आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, स्क्रीनशॉट काढायचा आहे तुम्हाला, काढून घ्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वेळेस तुम्हाला स्क्रीनशॉट काढायसाठी सांगत असतो. हां, तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. जय भोलेनाथ.